महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं ती दूरदृष्टी, त्यांनी जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे बंदरे खाते पण होतं 14 ते 19 मध्ये, तेव्हा मूळ संकल्पना ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची होती की मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने आपण जोडलं पाहिजे, जेणेकरून पर्यटन आणि व्यापार याला चालना भेटेल, प्रोत्साहन भेटेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून विकास साधणं आम्हाला सोपं पडेल। परत एकदा साहेब जेव्हा मुख्यमंत्री तिसऱ्यांदा झाले तेव्हा ह्या संकल्पनेचा पाठपुरावा आणि ज्या काही अडचणी आहेत ते बंदरे खात्याच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याची सुरुवात केली। केंद्र आणि राज्याच्या असंख्य परवानग्या आम्ही देवेंद्रजींच्या मदतीने, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मदतीने आम्ही सोडवल्या, मिळवल्या आणि आज जो वर्षानुवर्ष जो आमच्या कोकणातल्या जनता ज्याची वाट पाहत होती 84 पासून की आमच्या कोकणाला आणि मुंबईला जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडण्यात यावं, त्या दृष्टिकोनातून पहिले बोट आज आपण विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्गाकडे आपण सोडतो आहे। आपण प्रतिसाद पाहतच आहात, मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातल्या जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या बोटीच्या माध्यमातून कोकण आणि मुंबईला जोडण्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार आणि पर्यटनाला चालना निश्चित पद्धतीने भेटेल असा माझा ठाम विश्वास आहे। तब्बल 45 वर्षाने 81 मध्ये ही बोट, 84 मध्ये, आज 42-44 वर्ष होत आहेत आणि अनेक लोकांनी अनुभव कथन केलेत। कशा भावना निर्माण होत आहेत मनामध्ये? निश्चित पद्धतीने समाधान वाटतो की आज मी मंत्री, बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री असताना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असताना ज्या कोकणाच्या विकासाचे स्वप्न आमचे आदरणीय राणे साहेबांनी पाहिले आणि आमच्या सिंधुदुर्गाला आणि कोकणाला जगाच्या नकाशावर जिने आणून ठेवलं, त्याच राणे साहेबांच्या स्वप्न पूर्ण करण्याची संधी आज मंत्री म्हणून मला मिळालेली आहे। मी तर म्हणेन ही तर सुरुवात आहे, अजून खूप काही गोष्टी पाहायच्या आहेत आणि अनुभवायच्या आहेत आणि आज इथं फक्त विजयदुर्गपर्यंत आज सुरुवात केलेली आहे। अजून रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ला, मालवण, महाड असे असंख्य स्पॉटपर्यंत आम्ही ही बोट रोरो सर्व्हिस सुरू करणार आहोत आणि म्हणून मी कोकणाच्या जनतेला विनंती करेन की ह्या आमच्या प्रयत्नाला आपण जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा। काही चुका झाल्या असतील किंवा होतीलच, कारण का शेवटी आमचा हा प्रयत्न आहे, आम्ही बोलत नाही की आम्ही 100% सगळ्या गोष्टी चांगल्याच करू, पण काही चुका झाल्या असतील तर ते आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला सांगावं, आम्ही चुका सुधारवण्यासाठी आम्ही तयार आहोत। पण शेवटी ही आपली हक्काची आजपासून बोट सेवा किंवा जलवाहतूक आम्ही सुरू करतो आहे आणि म्हणून आपण आम्हाला प्रतिसाद द्यावा, आमच्यावर विश्वास ठेवावा। हे चालू करण्यासाठी माझ्या बंदरे खात्याचे जेवढे काय माझे अधिकारी आहेत, सहकारी आहेत, आमचे CEO असेल आणि अन्य आमचे सगळे सहकारी, त्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला, दिवसरात्र मेहनत केली। याचे जे M2M फेरीचे जे मालक आहेत त्यांनाही मी मनापासून आभार मानेन की त्यांनी एक अतिशय उत्तम सोय आमच्या कोकणाच्या लोकांसाठी सुरुवात केलेली आहे। मला वाटतं एक चांगली सुरुवात आहे। आज 8 वाजल्यापासून ही बोट सुटणार होती, म्हणून आता आपण अगर सगळ्यांनी परवानगी दिली तर आपण कोकणाकडे ही बोटीला रवाना। धन्यवाद। विशेष करून विमानतळापाठोपाठ नंतर ही बोट होतं, कारण की विमानतळाचं एक स्वप्न मोठं होतं आणि त्यानंतर ही बोटचं स्वप्न आहे। बघा, शेवटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेच्या आशीर्वादामुळे आम्हाला प्रतिसाद मिळतो। आज कोकणाच्या जनतेने महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे, भरभरून मतदान केलेलं आहे। आता आमची जबाबदारी वाढते की कोकणाचा विकास आम्ही कसा करू शकतो, कधी मग विमानतळाच्या माध्यमातून असो, आज जलवाहतुकीच्या निमित्ताने असो, या निमित्ताने कोकणाचं आमचं दळदळ उत्पन्न वाढवणं, तिथे प्रत्येक घराघरामध्ये सुख समृद्धी आणावं, हेच आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून पहिलं पाऊल म्हणून आज आम्ही सुरुवात करतो। सर, आपल्या प्रयत्नांना यश आलं असून मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक प्रवास